नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर काव्याच्या चोरओटीच्या कार्यक्रमामध्ये अखेरीस आपल्याला नंदिनीच्या बाबतीत एक आनंदाची बातमी घडताना बघायला मिळणार आहे। तर मालिकेमध्ये काव्याची चोरओटी भरण्याचं काम चालू असतं, तेव्हा आता काव्याकडे बघून नंदिनीला तिच्या बाळाची खूप जास्त आठवण येत असते। तेव्हा आता जेव्हाही त्यांच्या बाळाचा विचार करत असतो आणि नंदिनीला इमॅजिन करत असतो की नंदिनी हिची अशीच चोरओटी भरली असते, आम्ही असेच पारदादा आणि काव्यासारखं खुश असतो। तर तेव्हा जेव्हाही विचार करत असतो तेव्हा अचानक नंदिनीला गरगरायला होतं आणि ती चक्कर येऊन खाली पडत असते। तेव्हा जेव्हा जेव्हा येऊन तिला सावरतो तेव्हा आता सगळेजण नंदिनीकडे येतात आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण नंदिनी मात्र उठत नाही। मग पार्थ लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो। तेव्हा डॉक्टर आल्यावर नंदिनीला चेक करतात आणि डॉक्टरांना तर नंदिनीचं सत्य माहीत असतं, त्यामुळे त्या म्हणतात जास्त काही नाही, त्यांना थकवा आलाय, त्या प्रेग्नेंट आहे, त्यामुळे असं झालं आहे, बाकी टेन्शन घेण्यासारखं काही नाही। तेव्हा आता डॉक्टर चाललेले असतात तेव्हा त्या जीवाला म्हणतात की मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही बाहेर येता का? तेव्हा आता बाहेर जीवा जातो आणि जीवा डॉक्टरांना विचारतो की काय झालं होतं नंदिनीला, तिला अचानक अशी चक्कर का आली? तेव्हा डॉक्टर त्याला म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची प्रार्थना देवाने ऐकली आहे, नंदिनी पुन्हा एकदा प्रेग्नेंट आहे। आता हे ऐकतात जेव्हा तर खूपच खुश होतो। तर आता फक्त तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि तुम्हाला खोटं प्रेग्नन्सीचं नाटकही करावे लागणार नाही, असं डॉक्टर म्हणतात आणि डॉक्टर निघून जातात। तेव्हा जेव्हा लगेच नंदिनीकडे जातो आणि तिलाही गुड न्यूज देतो। ते दोघेही खूपच आनंदात असतात। तर प्रेक्षकांनो, मालिकेत असा ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।